हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही आरोग्य सेवक झाल्यानंतर तुम्हाला काय कामे करावी लागणार आहेत त्याबद्दलची आपण नोटीस पाहणार आहोत। जर तुम्हाला आरोग्य सेवक व सेविका बनायचे असेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या। बहुउद्देशीय आरोग्य सेवक योजनेअंतर्गत प्रत्येक 5000 जनसंख्येकरिता आदिवासी आणि डोंगरी भागात 3000 लोकसंख्येकरिता एक उपकेंद्र स्थापन करून तेथे एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आलेली आहे। आरोग्य सेवकाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी 15 दिवसात एकदा भेट देणे आवश्यक आहे। जबाबदाऱ्या काय आहेत तर हिवताप नियंत्रण कार्यक्रम याबाबत तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की दर 15 आठवड्याला प्रत्येक घरी भेट देणे, तापाच्या रुग्णांची चौकशी करणे, तापाचा रुग्ण आढळल्यावर त्यांचा रक्त नमुना घ्यायचा आणि हिवतापाचा त्यांना ग्रह उपचार देणे, हिवतापाचा अभिलेख काढणे व अहवाल ठेवणे, लोकांना आरोग्य शिक्षण देणे, जसं की तापाच्या रुग्णाच्या तपासणीचे महत्त्व, घरात फवारणीचे महत्त्व, डास अळी नियंत्रणाचे महत्त्व एक्सेट्रा। साथरोग नियंत्रणाबाबत सुद्धा तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की घरांना भेटी देऊन साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढायचे, अतिसार, हगवण, पुरळ असलेले तापाचे रुग्ण, मेंदूदाह, धनुर्वात, कावीळ, तसेच अचानक साथीच्या आजाराचे अपेक्षेपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने कळविणे, साथ नियंत्रण उपाययोजना राबविणे। कुष्ठरोगाबाबत तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की तुम्ही जेव्हा घर भेट दिली तेव्हा कातडीवर चट्टा आढळल्यास किंवा कातडीच्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसल्यास अशा रुग्णांची नोंद करायची, रुग्ण नियमित उपचार घेतो की नाही याची खात्री करायची, कुष्ठरोगामुळे व्यंगत्व येऊ नये म्हणून आरोग्य शिक्षण द्यायचं इत्यादी। क्षयरोग, टीबीबद्दल सुद्धा तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की संशयित क्षयरोगी शोधून थुंकी नमुना घ्यायचा, तो तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा क्षयरोग केंद्रात पाठवायचा, क्षयरुग्णांच्या नियमित उपचाराची खात्री करायची, 15 दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप असल्यास लोकांना थुंकी नमुना तपासून घेण्याविषयी आरोग्य शिक्षण द्यायचं। परिसर स्वच्छतेबाबत तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की सार्वजनिक पाण्याच्या साठ्यांची नियमित शुद्धीकरणाची खात्री करायची, पाणी नमुना आणि विरंजक चूर्ण नमुना प्रयोगशाळेत तपासणीस नियमित पाठवायचं। जीवनविषयक आकडेवारीच्या नोंदीबाबत सुद्धा तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की कार्यक्षेत्रात तुमच्या होणाऱ्या जन्ममृत्यूची नोंद करायची, तसा अहवाल आरोग्य सहाय्यक यांना कळवायचा, कार्यक्षेत्रात होणाऱ्या रुग्णांची नोंद करायची आणि कायद्यानुसार कमी वय असणाऱ्या मुलामुलीचे लग्न ठरल्यास किंवा झाल्यास आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनास आणून द्यायचं। प्रथमोपचार व किरकोळ आजारांवर उपचार याबाबत सुद्धा तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की प्रथमोपचाराचे साहित्य, क्षार संजीवनीची पाकिटे व किरकोळ आजारावरील औषधे योग्य त्या व्यक्तींना रुग्णांना उपलब्ध करून द्यायची, आरोग्य मार्गदर्शकाने पाठवलेल्या रुग्णावर उपचार करायचा, आवश्यक वाटल्यास रुग्ण पुढील उपचारासाठी पाठवायचा। अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाबद्दल सुद्धा तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की संशयित मोतीबिंदू रुग्णांची यादी तयार करायची, त्यांना तपासणीसाठी पाठवायचं व पक्व मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णास मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करायचं, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास पाठपुरावा करायचा, डोळ्यांची योग्य काळजी घेण्याबाबत आरोग्य शिक्षण द्यायचं। अशाच प्रकारे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम याबाबत सुद्धा तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत। आरोग्य सेविकेसोबत समाजाच्या आरोग्यविषयक गरजांवर आधारित उपकेंद्राचा कृती आराखडा तयार करायचा, लैंगिक आजार व प्रजनन मार्गाचा जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घ्यायचा व त्यांना आवश्यक त्या सेवा द्यायच्या। तसेच आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम या बाबतीत सुद्धा तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं की आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण शोधून काढायचे, वापरण्यात येणाऱ्या मिठात आयोडीनचे प्रमाण तपासायचे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार आजार आणि आयोडीनयुक्त मिठाचा वापर व आहाराविषयी लोकांना आरोग्य शिक्षण द्यायचं, काही अहवाल व नोंदवही ठेवायची, जसं की कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाची सर्वसाधारण माहिती अद्ययावत ठेवायची, अप टू डेट ठेवायची,
आरोग्य सेविकाच्या मदतीने योग्य जोडप्यांची नोंदवही कुटुंब पाहणी नोंदवहीवरून तयार करून अद्ययावत ठेवायची. केलेल्या कामाचा पुरावा म्हणून नोंदवही व अहवाल ठेवायचा. वेळोवेळी नियमितपणे पाठवण्यात येणारा अहवाल तयार करून तो वेळेत आरोग्य सहाय्यकांना पाठवायचा. तसेच तुमचे काही संघकार्य टीमवर्कसुद्धा आहे, ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सभेत हजर राहायचं व सहभागी व्हायचं. आपल्या कार्याच्या आरोग्य सेविकेशी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय साधायचा. प्रत्येक आठवड्याला एकदा तरी आरोग्य सहाय्यक यांना भेट द्यायची आणि त्यांचा सल्ला व मार्गदर्शन म्हणून आवश्यकतेप्रमाणे घ्यायचा. तर ही तुमची कामे व जबाबदारी आहेत. तुम्हाला ही माहीत असणे गरजेचे आहे. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.